सर्वप्रथम खरं तर मी इथं बोलणं म्हणजे या व्यक्तिमत्वांपुढे बोलणं म्हणजे सूर्याला पंथी दाखवलेल्यासारखं आहे, पण तरी पण मी बोलण्याचा प्रयत्न करतोय। मी इथं बोलत असताना सर्वप्रथम या माझ्या यशाचं श्रेय, आज जी माझी DYSP म्हणून निवड झालेली आहे, या यशाचं सर्व श्रेय ज्या माझ्या आईबापांनी 30-35 वर्ष ऊस तोडून हाडाचं कूट करून रक्ताचं पाणी करून मला शिकवलं आणि इथपर्यंत आणलं, त्या माझ्या आईबापाच्या चरणी अर्पण करतो। आज ते इथं उपस्थित नाहीत, परंतु त्यांच्याशिवाय मी शून्य आहे। ज्यांनी मला उसाच्या फडापासून ते लाल दिव्याच्या गाडीपर्यंत आणलं, ते माझे आईवडील माझ्यासाठी देव आहेत, त्यांचंच सर्व श्रेय आहे या व्यासपीठावरून मी सांगतो। आणि सगळ्यांना एक विश्वास देतो, मी संतोष खाडे, मी बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट या ठिकाणावरून येतोय आणि येत असताना आपल्या मनामध्ये ग्रामीण भागातल्या मुलांच्या डोक्यामध्ये एक संभ्रम असतो की जे कोणी क्लास 1 अधिकारी होतात, क्लास 2 अधिकारी होतात, मोठमोठ्याल्या लाल दिव्याच्या गाडीत येतात, मोठमोठ्याल्या ऑफिसमध्ये बसलेले असतात, ते कोणीतरी मोठ्याचा मुलगा असतात, कोणीतरी वशिला करून आलेला असतो किंवा खूप अभ्यास करावा लागतो किंवा 18-18 तास अभ्यास करावा लागतो आणि मग आपल्यासारखा गरीबाचा सामान्य कुटुंबातला मुलगा होऊ शकत नाही, असा संभ्रम आमच्या ग्रामीण भागातल्या सर डोक्यामध्ये असतो। परंतु मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो, इथं बसलेली मला जाणीव आहे, मी तुमच्यातला आहे, तुमच्यासारखा आहे, तुमच्यामधून आलेला आहे, त्यामुळे मला माहिती आहे इथं बसलेला 90% मुलगा, इथं बसलेले 90% जो क्राऊड आहे तो शेतकरी कुटुंबातला, सामान्य कुटुंबातला आहे। त्यामुळे मी तुम्हाला विश्वास देतो की जर तुमच्या डोक्यामध्ये जर असा काही जर संभ्रम असेल तर तो संभ्रम काढून टाका, कारण तुमच्या समोर जो संतोष खाडे उभा आहे हा कोणा मोठ्याचा पोरगा नाही, पैशावाल्याचा पोरगा नाही, वशिलावाल्याचा पोरगा नाही, तर हा एका सर्वसामान्य कुटुंबातला ऊसतोड कामगाराचा पोरगा आहे आणि तो जर MPSCच्या माध्यमातून DYSP पदापर्यंत येऊ शकतो तर इथं बसलेला प्रत्येक मुलगा हा आपापलं स्वप्न पूर्ण करू शकतो। फक्त करण्यासाठी काय करावं लागतं, माझे जर तुम्हाला प्रवास थोडक्यात सांगायचा झाला तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खाडेगोटे, 30 घरांची असलेल्या वस्तीपासून माझं शिक्षण सुरू झालं। भगवान महाराज माध्यमिक विद्यालय सावरगाव घाट म्हणजे माझ्या मूळच्या गावी माझं माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण झालं आणि त्यानंतर बलभीम महाविद्यालय बीड येथून मी माझं BA इतिहास पदवी घेतली। पण BA म्हणजे माझं 12वी झाल्यानंतर मला काय करायचं हा प्रश्न ज्यावेळी माझ्यासमोर होता, त्यावेळेस माझ्यासमोर माझे ध्येय आणि माझं स्वप्न सगळं बाजूला ठेवून एकच प्रश्न उभा होता की संतोष, तुला जे काय करायचंय, तुझे जे काय स्वप्न असतील ते नंतर, पण आता तुझे आई वडील जनावरासारखं जगणं जगतायत, कारखान्यावरती जाऊन बेलापूरला जाऊन ऊस तोडताय, तर तुला जे स्वप्न पूर्ण करायचे ते परत कर, पण सगळ्यात जर पहिलं काही करायचं असेल तर तुला तुझ्या आईबापाचा कोयता बंद करायचा आहे। पहिलं जर काही करायचं असेल तर आईबापाचं जनावरासारखं जगणं बंद करायचंय। म्हणून सर मी या क्षेत्रामध्ये आलो, कारण की जर दुसऱ्या कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं म्हटलं तर पैशाचे किंवा आर्थिक प्रॉब्लेम असतात आणि मला हे क्षेत्र असं वाटलं, मी माझ्या आयुष्यामध्ये MPSCला आणि UPSCला देव मानतो, ते माझं मंदिर मानतो, कारण मला एक जाणवलं की इथं आपल्याला कुठले पैसे भरायची गरज नाही,